श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर 13 ऑगस्ट वार गुरुवार या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे आणि उद्या आहे 17 ऑगस्ट, श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार. आणि याच दिवशी बघा नागपंचमीचा जो सण आहे तर तो सुद्धा आलेला आहे. अतिशय दुर्मिळ योग यंदा जुळून आलेला आहे बघा. तर तब्बल 3 वर्षांनी हा योग जुळून येत आहे. श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्याला खूप विशेष असं महत्त्व धार्मिक दृष्टीनं दिलं जातं. तर बघा हा जो श्रावण महिना आहे तर तो संपूर्णपणे भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो. आणि या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे खूप वेगवेगळं आहे. आणि श्रावण सोमवार हा खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवसांमधील हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो. आणि म्हणून आपण या श्रावण महिन्यातील सोमवारी बघा सोमवारचं व्रत करून त्यांची अगदी भक्तिभावानं, अगदी मनोभावे, श्रद्धेनं पूजा करत असतो, जेणेकरून आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल. आणि योगायोगानं या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी बघा नागपंचमीचा सणसुद्धा आलेला आहे. दुहेरी योग या दिवशी जुळून आलेला आहे. आणि या दिवसाचं महत्त्व हे खूप मोठं आहे, दुपटीनं वाढलेलं आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये बघा पृथ्वी तलावरती शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं. कारण साक्षात भगवान शिवशंकरांना आपल्या प्रिय भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर आलेले असतात. संपूर्ण श्रावण महिना ते पृथ्वीवरच असतात अशी मान्यता आहे. जो पण व्यक्ती भक्तिभावानं, श्रद्धेनं, अगदी मनोभावे त्यांचं व्रत करतो, उपासना करतो, त्यांची विधिवत पूजा करतो, तर त्या भक्तावर महादेव प्रसन्न होतात. ते भोलेनाथ आहेत, ते लवकर आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात आणि त्यांची प्रत्येक इच्छा, मनोकामना हे पूर्ण करत असतात. भक्तांच्या हाकेला सुद्धा धावून येत असतात. आणि म्हणून प्रत्येक जण या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची आपल्या हातून होता होईल एवढी सेवा करत असतो. आणि ज्या प्रकारे श्रावण महिना हा पवित्र मानला जातो, तितकंच पवित्र आपलं शरीर देखील असावं, आपलं मन देखील असावं, पवित्र असावं. म्हणून या दिवशी अनेक जण बघा पवित्र गंगेवरती किंवा तीर्थक्षेत्री जाऊन अंघोळ करत असतात किंवा स्नान करत असतात. तुम्ही बघा बघितलं असेल अजून गावाकडंही बघा जी प्रथा आहे, म्हणजे लोक कावड घेऊन पवित्र गंगेवरती जातात आणि तिथंच स्नान करून गंगेचं पाणी आपल्या घरी घेऊन येत असतात. आणि हे पाणी घरी आणल्यानंतर संपूर्ण श्रावण महिना गंगेचं पाणी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करत असतात. ही फार पूर्वीपासून चालत आलेली प्रथा जी आहे तर ती आपल्याकडे आजही पाहायला मिळते. गंगेच्या पाण्यानं भगवान महादेवांच्या शिवलिंगावरती अभिषेकसुद्धा केला जातो. आणि या गंगेच्या पाण्याला गंगाजल असं म्हटलं जातं. श्रावण महिना हा जितका पवित्र मानला जातो, तितकंच गंगाजलाचा एक थेंब जो आहे तर तो पवित्र मानला जातो. आणि हा एक थेंब जर आपण आपल्या जागेवरती किंवा जमिनीवरती शिंपडला तर ती जागा पवित्र होते. त्या जागेवरती असणारे सर्व दोष नष्ट होतात. आणि म्हणून या दिवशी बघा पवित्र गंगेचं खूप महत्त्व आहे. म्हणून शक्य असेल तर पवित्र गंगेवरती जाऊन अवश्य स्नान करा. परंतु बघा आपल्या सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन अंघोळ करणं किंवा स्नान करणं शक्य होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या मी सांगणार आहे तर त्या टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. यामुळं बघा आपल्यामध्ये जे काही दोष असतील, नकारात्मकता असेल, आपल्या मागे असणाऱ्या काही इडापिडा असतील, जीवनामध्ये आपले शत्रू असतील, त्यापासून आपल्याला काही त्रास होत असेल किंवा शत्रूंची बाधा आपल्या घराला झालेली असेल तर ती पूर्णपणे दूर होईल. आणि आपल्या बघा कुटुंबावर कधीच वाईट संकट, विघ्न येणार नाही. आपल्या घरातील व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, श्रावण महिन्यातील सोमवार म्हटल्यावरती किंवा नागपंचमीचा सण म्हटल्यावरती आपण जे आपले केस जे आहे तर ते धुवत असतो. तर सोमवारचं व्रत करताना स्त्रिया आवर्जून केस धुतात. तर ते केस आपण धुतले पाहिजेत का? तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. केस धुतल्यानं त्याचे परिणाम काय होतात? आपण कोणती जी एक चूक आहे तर ती या श्रावण महिन्यातील सोमवारी म्हणजे उद्या आणि नागपंचमीच्या दिवशी अजिबात चुकूनही करायची नाही. याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर ही सगळी माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. म्हणजे याची जी योग्य माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू कोणाच्या पाण्यामध्ये टाकाव्यात म्हणजे बघा, अगदी मुलं कितीही लहानातील लहान असेल किंवा मोठ्यातील मोठी व्यक्ती असेल तर सर्वांनी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. प्रत्येकानं आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत. या दिवशी नागपंचमीसुद्धा आहे. जर आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला दुपटीनं फळ प्राप्त होणार आहे. आता कोणती वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण टाकायची आहे? तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, या पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ कोणती असणार आहे? तर पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ तांदळाची असणार आहे आणि म्हणून आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत. हे धान्य समृद्धीचे प्रतीक आहे. तांदूळ म्हणजे अक्षदा, हे पूर्णत्व, समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. घरात कितीही अन्नधान्याची आणि धनाची कमतरता तांदूळ अर्पण केल्यानं शिवलिंगावरती भासत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती आवर्जून तांदळाची जी शिवामूठ आहे तर ती अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता यासुद्धा दूर होत असतात. श्रावण महिन्यात सोमवारी बघा, स्त्रियांनी व्रत केलं तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं. पती पत्नीमधील बघा जे नातेसंबंध आहेत तर ते दृढ होत असतात. त्यांच्या नात्यामध्ये गोडवा हा टिकून राहत असतो आणि अविवाहित मुलींनी जर हे व्रत केलं तर त्यांना मनासारखा योग्य चांगला असा जोडीदार मिळत असतो, अशी मान्यता आहे. तर बघा, या श्रावण महिन्यामध्ये अनेक स्त्रिया 16 सोमवारचं व्रत देखील करत असतात. या व्रताची सुरुवात तुम्ही या श्रावण महिन्यातील सोमवारपासून करू शकता. तर असं हे शिवामुठीचं महत्त्व आहे. तर त्यामुळं आपण प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करत असतो. सोमवारच्या दिवशी बघा, अंघोळीचं बघा, श्रावण महिन्यामध्ये स्नानाला विशेष महत्त्व असल्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत? तर हे स्नान करण्यासाठी आपल्याला सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून जास्तीत जास्त हे स्नान करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या वेळेला सर्व देवी देवता स्नान करत असतात असं म्हटलं जातं. त्यामुळे वातावरणामध्ये बघा, सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण स्नान केलं तर त्या स्नानाचं आपल्याला दुपटीनं फळ प्राप्त होतं. या दिवशी स्नानाचा बघा शुभ मुहूर्त जो आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या वेळेमध्ये हे स्नान करायचं आहे, तर सकाळी 4:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत जो शुभ मुहूर्त आहे तर तो असणार आहे आणि याच वेळेमध्ये आपल्याला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे. तर बघा, अंघोळ करणार आहात ज्यावेळी आपण, तेव्हा फक्त ही एक वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर बघा, काही दिवसांचं महत्त्व हे धार्मिक दृष्टीनं खूप असतं आणि त्या सर्व गोष्टी आपल्या पूर्ण प्रगतीवर बघा परिणाम करत असतात. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, तरी पण आपल्या त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची, भाग्याची साथ मिळत नाही, कामात यश मिळत नाही. आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्या ज्या काही अडचणी आहे, शत्रुबाधा असेल, शत्रुपीडा असेल, तर त्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर, भगवान शिव यांची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये,
आपल्या कष्टाला, मेहनतीला, आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळावी यासाठी आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी तुमचा शत्रू असेल, गुपित शत्रू असेल, शत्रूचं नाव तुम्हाला माहिती नाही किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल, तुमच्यावरती ते शत्रू गुप्तवार करत असतील, काही दोष बाधा लावत असतील, आपली प्रगती थांबवत असेल यामुळे, तर त्या शत्रूचा नाश होण्यासाठी, शत्रू त्रास दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. तर या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि अंघोळीचं पाणी काढायचं आहे. तर अंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्यामध्ये बघा गाईचं कच्चं दूध तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर हे दूध न तापवलेलं असावं. 1 चमचाभर का होईना फक्त हे दूध आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामुळं आपले शरीर पवित्र होतं, आपल्या शरीराचे मनाचे शुद्धीकरण देखील होत असते. दुधानं आपण शिवलिंगावरती सुद्धा अभिषेक करत असतो आणि म्हणून जर आपण हे दूध अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला खूप जास्त सकारात्मक परिणाम जो आहे तर तो पाहायला मिळतो. त्यानंतर पुढची वस्तू आहे तर ते म्हणजे गंगाजल. आता गंगाजलाचं महत्त्व काय आहे हे तर आपण अगोदर पाहिलेलंच आहे. त्यामुळेच बघा 1 चमचाभर का होईना गंगाजल आपण या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामुळं बघा आपलं जे शरीर आहे तर ते गंगाजलासारखं शुद्ध पवित्र होतं. आपल्यामध्ये जे काही नकारात्मकता आहे, जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत, जो काही शत्रूंचा त्रास आपल्याला होत आहे किंवा जी काही वाईट इडापिडा विघ्न आपल्या मागे लागलेले आहेत तर यासारख्या समस्या दूर होतात. त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे बेलपत्र. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान शिवशंकरांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. बेलपत्राशिवाय त्यांची पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते. म्हणून एक बेलपत्र जे आहे तर ते छोटंसं आवर्जून आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यासोबतच बघा 1 तुरटीचा खडा देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा 1 कापूरवडीसुद्धा बारीक करून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. स्नान करत असताना बघा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. या 4 वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करताना म्हणजे अंघोळ करताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. स्नान करून झाल्यानंतर जे बेलपत्र आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं होतं तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. आपल्याला ते बाथरूममध्ये किंवा इतर ठिकाणी टाकून द्यायचं नाही. आता स्नान करून झाल्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. धूपदीप अगरबत्ती लावायची आहे. वातावरण प्रसन्न करायचं आहे. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती दुधानं किंवा पंचामृतानं अभिषेक करायचा आहे. तर शिवलिंगावरती बेलपत्र, पांढऱ्या रंगाची फुलं, त्यासोबतच बघा भस्म, जे धोत्र्याचं फूल किंवा फळ जे त्यांना प्रिय आहे तर या सर्व वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत. हा जो भस्म आहे तर हा भस्म आपलं संरक्षण करत असतो. त्याचा टिळा आपल्या कपाळावरती सुद्धा लावायचा आहे. अकाली मृत्यूपासून आपलं संरक्षण होतं. जे काही संकट बाधा आपल्याला झालेल्या असतील तर त्यासुद्धा दूर होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हे जे वस्तू ज्या आहेत तर त्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत. घरच्या घरी जर तुम्ही ही जी सेवा आहे तर ती करणार असाल तर ती केली तरीही चालेल. जर ज्यांना शिवमंदिरामध्ये जाऊन ही सेवा करणं शक्य होईल त्यांनी शिवमंदिरामध्ये जाऊन ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. तर या दिवशी बघा तांदळाची शिवामूठ आहे त्यामुळे आपल्याला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. 1 बेलपत्र घ्यायचं आहे. पूजेचं सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर 1 तांब्याभर पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. पांढऱ्या रंगाची फुलं, भस्म, धोत्र्याचं फूल किंवा फळ, खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि नंतरनं हे बेलपत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यावरती 21 अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि हे आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण 21 अखंड तांदळाचा सुद्धा उपाय जो आहे तर तो या दिवशी करू शकतो. यामुळे आपल्या घरामध्ये अस्थिर लक्ष्मी स्थिर राहते. घरामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती नांदत असते. तर आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बघा श्रावणी सोमवार म्हटले की आपण आपले केस जे आहेत तर ते धुवत असतो. तर अशा स्थितीमध्ये बऱ्याच स्त्रियांना बघा प्रश्न पडतो की या दिवशी केस जे आहेत तर ते
धुवावेत का? तर बघा, पारंपरिक आणि धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारी स्त्रियांनी केस जे आहेत तर ते आपले धुणे टाळावे. सोमवार हा महादेवांचा वार मानला जातो आणि या दिवशी उपवास पूजा करताना विशेष शुद्धता पाळली जाते. काही धार्मिक ग्रंथानुसार आणि लोकविश्वासानुसार बघा, उपवास करताना किंवा सोमवारी केस धुवून महादेवांची पूजा जर आपण केली तर शुद्धतेच्या संकल्पनेला बाधक ठरू शकते. आणि म्हणून जर तुम्हाला केस धुवायचे असतील तर तुम्ही आदल्या दिवशीच म्हणजे रविवारीच केस धुवायचे आहेत, पण सोमवारी केस धुणं हे आपल्याला टाळायचं आहे. आता काही खूप अडचणी असेल बघा किंवा मासिक धर्म असेल आणि त्यामुळे जर तुम्हाला सोमवारी केस धुण्याची वेळ आली तर ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्याच वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला हे जे स्नान आहे तर ते करायचं आहे आणि केस धुतले तरीही सुद्धा चालतील. फक्त अडचण जर असेल तरच तुम्हाला हे जे केस आहे तर ते धुवायचे आहेत. आता सर्वांनाच माहिती आहे की शक्यतो बघा, या दिवशी स्त्री आणि पुरुष या दोघांनी मिळून व्रत करा. या व्रताचा ना खूप चांगलं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.